नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण एका देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. आपल्याला आठवत असेल 2 किंवा 3 वर्षापूर्वी सगळ्या आपल्या संसद सदस्यांनी एकच गदारोळ उडवून दिला होता की मोदी सरकार आमच्या मोबाईल फोनमध्ये हेरगिरी करत आहे. पेगासस नावाची एक इस्रायली कंपनी आहे, त्यांचं सॉफ्टवेअर या फोनमध्ये टाकलं आहे आणि प्रत्येकाने आपले फोन काय दिले, ते फोन तपासले गेले, त्याच्यात सॉफ्टवेअर अजिबात नव्हतं. सगळा खोटा एक बागुलबुवा उभा केलेला होता. परंतु तो जरी बागुलबुवा असला आणि मोदी सरकारने जरी असं काही केलेलं नसलं तरी बाहेरची सरकारं असं काही करत नसतील असं मानणं भाबडेपणाचं ठरतं. आता हा देश खूप वेगाने प्रगती करतो आहे. आर्थिक स्थिती आपली सुदृढ होती आहे, आपलं संरक्षण व्यवस्था चांगली होती आहे, वाढतं आहे सगळं, देशाचं स्टेटस आणि स्टेचर दोन्हीही वाढतं आहे. पण हे सगळं बघणारे जे आपले शत्रू राष्ट्र आहेत आणि कधीकधी मित्रराष्ट्रसुद्धा, त्यांना कोणालासुद्धा असं वाटत नाही की भारताने अशी उत्तरोत्तर प्रगती करावी. त्या सगळ्यांना मनामध्ये आपल्या शत्रुराष्ट्रांना तर अगदी समोरासमोर मनामध्ये द्वेष असतो. मित्रराष्ट्रही म्हणतात की भारतच का प्रगती करतं, आमची पण प्रगती त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे, अशी एक भावना सगळ्या देशांमध्ये असते. आणि मग काय करायचं, भारताला प्रगतीपासून कसं थांबायचं? तर अनेक गोष्टी असतात. भारताशी युद्ध करता येतं, ते काही सगळ्या देशांना करता येत नाही. आता मला वाटतं कुठल्याच देशाला भारताशी समोरासमोरचं युद्ध करणं परवडणार नाही आहे. मग भारताची प्रगती कशी तरी थांबवायची. मग त्या थांबवण्याकरता काय करता येईल? तर भारतात जी काही माहिती प्रसृत होते, एकतर ती माहिती खोटी माहिती आणून लोकांमध्ये टाकायची. हल्ली काय हो, सोशल मीडिया आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असतो, व्हॉट्सॲप असतं, फेसबुक असतं. त्यामुळे सोशल मीडियावरती जेवढी माहिती हल्ली जाते, माझा व्हिडिओज बघा ना, सोशल मीडियावरतीच तो येतो की नाही, यूट्यूबवरती. तर ती माहिती जर खोटी किंवा काहीतरी कलंकित माहिती किंवा डॉक्टर केलेली, म्हणजे ज्या माहितीमध्ये काहीतरी भेसळ घातलेली आहे, अशी माहिती देशात पसरवली, जसं किसान आंदोलनात चाललेलं आहे, तर ते एक भारताला मागे रोखण्याचं साधन होऊ शकतं. किंवा भारताची जी नागरिकांची माहिती आहे, पर्टिक्युलरली ज्या नागरिकांकडे पैसे आहेत त्यांची माहिती गोळा करायची आणि त्यांचे जर काही कच्चे दुवे मिळाले तर त्यांना ब्लॅकमेल करता येतं. अनेक तऱ्हेने माहितीचा वापर शस्त्र म्हणून करता येऊ शकतो. म्हणजे चांगली माहिती घेऊन तिथं शस्त्र करायचं, चांगली माहितीची वाईट माहिती किंवा खोटी माहिती देऊन लोकांमध्ये प्रसारित करायची, त्याचं एक शस्त्र करायचं. आणि हे सगळं करणाऱ्या स्पेशालिस्ट कंपन्या असतात. आता परवाच 22 तारखेला एक बातमी आली की अशीच एक कंपनी, त्या कंपनीचं नाव आहे अन्सुन शिसिन. आता अन्सुन शिसिन ही कंपनी शांघायमध्ये आहे, चीनमधली कंपनी आहे. आणि ह्या कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे की ही डेटा हॅकिंगचीच कंपनी आहे. अन्सुन या चिनी शब्दाचा अर्थ आहे काळजी आणि शिसिन या चिनी शब्दाचा अर्थ आहे वरी किंवा वरी नाही, आनंद किंवा तुमची काळजी घेणं, या प्रकारचे आहेत शब्द. म्हणजे काय, अन्सुनपासून जो धोका येईल त्याची तुम्ही काळजी करू नका, आमची कंपनी त्याची काळजी करेल, अशा तऱ्हेचं काहीतरी बोधवाक्य चिनीमध्ये त्या कंपनीचं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या कंपनीला चिनी सरकारने कंत्राट दिलं होतं. कशाचं कंत्राट दिलं होतं? तर जगामधल्या त्यांचे मित्र शत्रू सगळ्या राष्ट्रांच्या ठराविक महत्त्वाच्या वेबसाईट हॅक करायच्या आणि सगळी माहिती गोळा करायची. आणि या कंपनीने पैसे घेऊन, अर्थात हे सगळं प्रोफेशनल काम आहे, पैसे घेऊन हा उद्योग केला. पण काय असतं की हेरगिरी जेव्हा केली जाते तेव्हा ज्या कंपनीकडनं हेरगिरी केली जाते त्या कंपनीतल्या लोकांना तरी संतुष्ट ठेवायला पाहिजे की नाही. तसं कदाचित झालं नसेल. कोणीतरी त्या कंपनीतल्या गृहस्थांनी ही सगळी माहिती किंवा ह्याच्यातली बरीचशी माहिती एका GitHub नावाच्या सॅन फ्रान्सिस्कोमधल्या कंपनीत टाकली. सॅन फ्रान्सिस्कोतली GitHub ही फार प्रसिद्ध कंपनी आहे. त्याच्यावरती प्रचंड प्रमाणावरती लोक, म्हणजे त्याला जवळजवळ 10 कोटी त्याचे सबस्क्रायबर्स आहेत. आणि हे कोण आहेत सबस्क्रायबर? तर जी लोक सॉफ्टवेअर लिहितात ती आपल्या सॉफ्टवेअरचं कोड एक कॉपी त्या GitHubवर ठेवतात. आणि ते जर सॉफ्टवेअर मी माझ्या कंपनीकरता फायद्याकरता लिहित असेल तर GitHub त्याचे पैसे चार्ज करतं. पण ते जर सॉफ्टवेअर मी फुकट द्यायची तर पर्याय दाखवली असली तर GitHub ते फुकट आपल्या सर्व्हरवरती ठेवतं. आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना काय असतं की सॉफ्टवेअरचं एक व्हर्जन केलं, मग दुसरं केलं, मग तिसरं केलं, त्याला व्हर्जन कंट्रोल म्हणतात. आपण नाही का आता कितीतरी आयपॅड आपण घेतला किंवा आयफोन घेतला तर 15वं व्हर्जन सध्या चालू आहे, आयफोनचं 14वं होतं वगैरे. तर या सगळ्यांची जी सॉफ्टवेअर असतात त्यांची वेगळी वेगळी व्हर्जन ही या GitHubवरती कंपन्या ठेवतात.
का ठेवतात की तुमचं समजा जुन्या व्हर्जनच्या याला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या गिटहबवरचं ते जुने व्हर्जन काढून त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करू शकता. म्हणजे ही एक मदत आहे डेव्हलपर्स करता. तर या कंपनीतल्या कुठल्या तरी एम्प्लॉईजनी ही गोळा केलेली माहिती उचलून त्या गिटहबवर टाकून दिली आणि ही सर्व्हिस म्हणून टाकली, त्यामुळे ती फुकट सगळ्यांना अवेलेबल होती. काय होती ही माहिती? अहो, ती माहिती आल्यानंतर बऱ्याचशा देशांचे डोळे उघडले. तैवान, भारत, थायलंड, अमेरिकासुद्धा आणि अशा बऱ्याचशा कंपन्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्यांचा डेटा हॅक करा आणि जो मिळेल तो डेटा आमच्या या अनसून कंपनीमध्ये आणा. आणि अनसून कंपनीतनं त्यांचं पैसे त्यांना कोणी दिले होते? चीनी सरकारने दिले होते. ते किती दिले होते त्याचीसुद्धा माहिती ती सांगतो मी तुम्हाला. तर या प्रकारचा हा डेटा कलेक्ट होत होता. आता हा मासिव्ह डेटा असतो. हा डेटा आत्ता जर बघितलं तुम्ही तर प्रचंड गिगाबाईट्समध्ये हा डेटा आहे. 20-25 गिगाबाईट तर सहज या डेटाची व्याप्ती आहे. आणि या देशात अनेक देशांचा डेटा आहे आणि हा सहसा गुप्त डेटा असतो. आता भारतातच बघा ना, भारतात कोणाकोणाला त्यांनी सांगितलं आहे? प्रधानमंत्री कार्यालय, PMO, एअर इंडिया, रिलायन्स म्हणजे भारतातलं सर्वात मोठं औद्योगिक साम्राज्य, डेव्हलपर प्लॅटफॉर्म गिटहबवरती, नाटो आणि पाकिस्तानच्या देशांवरती सुद्धा यांनी अशा प्रकारची हिरगिरी केली आणि या डेटा सगळा त्या गिटहबवर टाकला आहे. व्हिएतनामचा रोड नेटवर्कचा सगळा डेटा टाकला आहे. चीन आणि व्हिएतनामचं शत्रुत्व सगळ्यांनाच माहिती आहे. उद्या व्हिएतनामवरती जर हल्ला करायचा झाला तर रोड नेटवर्क, त्याच्यावर ट्रॅफिक कसा चालला आहे, तिथे काय कुठे ट्रॅफिक जाम करून आपल्याला व्हिएतनामच्या लष्कराचे कूच रोखता येईल वगैरे, ही माहिती चीनकडे या प्रकारे मिळाली. भारताच्या डेटामध्ये इमिग्रेशनचा मोठा डेटा त्यांना मिळाला. साधारण तुम्हाला सांगतो 95 गिगाबाईट म्हणजे 1,00,000 मेगाबाईट एवढा डेटा इमिग्रेशनचा भारताचा त्यांनी पळवला असं ते म्हणत आहेत. तो खरा आहे का खोटा आहे याच्यावरती अजून कोणीच कमेंट्री केली नाही, पण हा पळवला. आता इमिग्रेशनचा डेटा कशाला घेतला असेल? इमिग्रेट केलेली लोक बरेचदा परदेशात नोकरी करतात, परदेशात कामाला जातात, फिरायला जातात. त्यांचा सगळा डेटा जर आपल्याकडे असला तर कुठेतरी त्यांना अडकवता येईल, त्यांना ब्लॅकमेल करता येईल, ही एक शक्यता निर्माण होते. सगळे देश आपापल्या डेटाचं ॲनालिसिस करतायत की हा खरा डेटा होता का, त्यांनी आपलं नावाने काहीतरी टाकलं आणि प्रत्यक्षात डेटा नव्हताच. सगळ्या गोष्टी शक्य आहेत हो. त्यांनी याच्यात रेटलिस्ट दिली होती हो. ती रेटलिस्ट जर तुम्हाला बघायची असली तर साधारण त्यांनी सांगितलं आहे की जवळजवळ $15,000 त्यांनी लोकल डेटा दिला. कसा तर प्रायव्हेट वेबसाईट्सचा लोकल डेटा काढून व्हिएतनामच्या लोकल वेबसाईटचा डेटा काढून $15,000 दिला. फेसबुकवरती हॅक केलं, फेसबुक अकाउंट्स तिथं फारच महत्त्वाचं असतं, कारण बरेच लोक फेसबुकवर आपले पर्सनल प्रेफरन्सेस वगैरे सांगत असतात, रिलेशनशिपची माहिती असते. त्याच्या संबंधात त्यांनी $2,78,000 घेतले. अशा वेगळ्या वेगळ्या ह्याचे त्यांनी सरळ रेटलिस्टच लावली होती. $1,00,000 सॉफ्टवेअर त्यांनी विकलं लोकांना की हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही हॅकिंग करू शकाल. अशी ही कंपनी, दिव्य कंपनी यांनी केलेले काळी कृत्य उघडकीला आली, कारण कोणीतरी या कंपनीतला असंतुष्ट आत्मा त्यांनी ही सगळी माहिती टाकली गिटहबवरती आणि गिटहबवरती सगळ्या जगालाच मिळाली. अमेरिकेतल्या सगळ्या वृत्तपत्रांनी या बातमीला हेडलाईन दिलेली आहे. भारतामध्ये तेवढी हेडलाईन दिलेली नाही. भारतातल्या वृत्तपत्रांच्या हेडलाईन दुर्दैवाने मराठी मीडियाबद्दल तर बोलायलाच नको. उद्धव ठाकरे काय बोलले आणि संजय राऊत काय बोलले हे सांगण्यात त्यांचा इतका वेळ जातो की राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी हेडलाईन द्यायचं जरा राहूनच जातं. ती कुठेतरी मागच्या पानावरती दिली पण असेल. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की अनेक देश आपल्या विरुद्ध कामगिरी करत आहेत आणि सध्या सायबर स्पेस म्हणजे कॉम्प्युटरचा जो अवकाश आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर हेरगिरी चाललेली आहे. या हेरगिरीचा उपयोग तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टीत करता येतो. आपण सगळी माहिती आपल्या सॅटेलाईटद्वारे मिळवतो. जर यांना आपल्या सॅटेलाईटचा कंट्रोल मिळवला तर ऐन युद्धाच्या वेळेला सॅटेलाईटला आंधळं करता येईल. म्हणजे सॅटेलाईटची माहिती आपल्यापर्यंत पोचूच दिली जाणार नाही, असं काहीतरी करता येईल. म्हणजे आपण युद्धामध्ये आपल्याला शत्रूची काहीच माहिती मिळणार नाही. हा एक भाग झाला. आपल्या पैशाचे व्यवहार असतात, देशांचे तर करोडोंचे व्यवहार असतात. त्या व्यवहारांमध्ये हॅकिंग करून ते पैसे पळवता येतील, परस्पर पळवता येतील. बिटकॉईनमध्ये ते पैसे डायव्हर्ट करता येतील. देशाच्या नागरिकांच्या अकाउंटला पैसे टाकून त्यांच्यावरती धाड घालण्याची योजना करता येईल की तुमच्याकडे हे पैसे आले कुठनं. नागरिकाला वाटेल की माझ्या अकाउंटला पैसे आले, मलासुद्धा माहीत नाही कुठनं आले. तर मला सांगायचं असं की आपल्यापैकी प्रत्येकजण या प्रकारच्या हेरगिरीचा सामना काही करू शकत नाही, पण प्रत्येक जणाला या हेरगिरीच्या सामन्याची भीती वाटू शकते. विरोधी पक्षांनी पेगाससच्या नावाने शिमगा केला ती गोष्ट सोडून द्या, पण आता ही जी माहिती आली आहे आणि ही माहिती कुठल्या तरी असंतुष्ट एम्प्लॉईमुळे पुढे आलेली आहे. आता एक गोष्ट नक्की आहे की 21 तारखेलाच त्या कंपनीला चीन सरकारने टाळं ठोकलेलं आहे.
चीनमध्ये काय एकाधिकारशाही आहे. त्यांनी सांगितलं की काय तुम्ही माहिती सगळी लोकांना सांगितली, आम्हाला ही आमच्याकडेच फक्त पाहिजे होती, म्हणून ती कंपनी आता त्यांची वेबसाईट बंद आहे सध्या. मी जायचा प्रयत्न केला, त्याच्या वेबसाईटवर आत्ता जाता येत नाही आहे. परंतु हा धोका फार मोठा आहे आणि आपल्याला या धोक्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, मला वाटतं 8 की 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी मला वाटतं नरेंद्र मोदी गुजरातचे चीफ मिनिस्टर असतानाच त्यांनी गांधीनगरला भारतातली पहिली एकमेव फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस शिकवले जातात आणि सायबर सिक्युरिटीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवलं जातं आणि डेव्हलपमेंट केली जाते. हे सगळं असल्यामुळे आणि भारत हा IT सुपर पॉवर आहेच, त्यामुळे मला नाही वाटत की आपली माहिती तशीच्या तशी त्यांना मिळाली असेल. कदाचित कोणीतरी आपण खोटी माहितीसुद्धा दिली असेल. आपल्याला आठवत नाही मागे एकदा चीननी एक हेरगिरी करणारं जहाज हंबनटोटा बंदरात पाठवलं होतं, तर इस्रोनी सॅटेलाईटमधनं त्या जहाजावरती इतकी जंक माहिती दिली की त्या जंक माहितीने जहाजाचे सर्व्हर भरून गेले आणि त्यांना काहीही चांगली माहिती एकत्रच करता आली नाही. तेव्हा आपले शास्त्रज्ञसुद्धा काही मागे नाही आहेत, ते अनेक गोष्टी करत असतात. मंगलयानच्या कार्यक्रमाच्या वेळेला इस्रोचे एक अत्यंत मोठ्या ऑफिसर्सनी मला सांगितलं होतं की जेव्हा जियाउल हक आणि ही सगळी लोकं पाकिस्तानात होती, तेव्हा त्यांचे जे जियाउल हक नाही, मुशर्रफच्या प्रायव्हेट सेक्रेटरीशी मुशर्रफ काय बोलले ते सगळं कॉन्व्हर्सेशन आम्ही बंगलोरमध्ये बसून केव्हाही ऐकू शकायचो. इतकी आपलीसुद्धा हेरगिरी क्षमता काही नगण्य नाही आहे. परंतु असं जरी असलं तरी या प्रकारच्या हेरगिरीवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशाला कुठनं धोका येऊ शकतो. त्याकरता आपण सगळ्यांनी सावध असलं पाहिजे. अगदी साधी गोष्ट, आपल्या सगळ्यांच्या कम्प्युटरचे जे पासवर्ड असतात ते बहुधा आपली जन्मतारीख असते. कोणीही ते पासवर्ड ब्रेक करू शकतं. तेव्हा थोडं काळजी घ्या. आपले पैसे, आपली माहिती, आपला डेटा सुरक्षित ठेवणं ही पहिली आपली जबाबदारी असते आणि राष्ट्राचा डेटा सुरक्षित ठेवणं ही राष्ट्राची जबाबदारी असते. राष्ट्रात त्याच्याकरता वेगवेगळे ऑफिसर्स नेमलेले असतात, सायबर सिक्युरिटी सेल असते. या प्रकारच्या धोक्यापासून तुम्हाला एक वॉर्निंग द्यावी म्हणून खरं म्हणजे हा व्हिडिओ मी केला. त्यामुळे काळजी करावी, काळजी करण्यापेक्षासुद्धा काळजी घ्यावी हे जास्ती महत्त्वाचं आहे. तेव्हा असं आपण केलं तर आपण याच्यातनं सहज बाहेर पडू शकू, पण कायम सावध असणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतात. मला त्या सांगून तुम्हाला कंटाळवाणं व्हिडिओ करायचा नव्हता, म्हणून मी मुख्य गोष्टी फक्त तुम्हाला सांगितल्या. हा काय धोका होता ते तुम्हाला सांगितलं. आता आपण नेहमी करतो तसं तुमच्या काही प्रश्नांना मला उत्तर द्यायचे आहेत. काल जो मी ग्रीस संबंधी व्हिडिओ केला त्याच्यात 3-4 लोकांनी मला प्रश्न विचारला. एक आमचे मित्र आहेत अशोक रांगणेकर, त्यांनी तर मला फोनवरती विचारलं की तुम्ही सांगितलं लोकशाहीचा उगम ग्रीसमध्ये झाला, हे चुकीचं आहे. मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. मला त्याच्यात सांगायचं होतं की पाश्चात्य लोकशाही जी आहे, म्हणजे ब्रिटनचं मॉडेल पुढे जे अमेरिकेने स्वीकारलं, फ्रान्सने स्वीकारलं, ते मॉडेल त्यांनी ग्रीसमधनं घेतलं होतं. लोकशाहीचा, आपल्या इथल्या लोकशाहीचा उगम ग्रीसमध्ये झाला नाही. आपल्या इथे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे की वैशाली म्हणून जे पाटण्याच्या जवळ एक जनपद होतं, म्हणजे एक छोटंसं राज्य होतं, तिथे पहिल्यांदा लोकशाही आणि जनसभेची सुरुवात झाली. त्यामुळे भारताने लोकशाहीची देणगी इतर जगाला दिली असण्याची शक्यता आहे, कारण त्यानंतर भारताचा ग्रीसशी बराच सांस्कृतिक संबंध पण आला होता. कदाचित ते आपल्याकडनं याही गोष्टी इतर गोष्टींप्रमाणे शिकलेले असतील. तर हा एक छोटासा मुद्दा सांगायचा होता. त्याच्यानंतर काही प्रश्न, त्याचे उत्तरं मला द्यायची आहेत. सुनील पाटीलनी आपली कमेंट केली आहे. धन्यवाद सुनील पाटील. जवळपास 40 ते 50 वर्षापूर्वी महिंद्रा अँड महिंद्राची छोटीशी असेंब्ली लाईन ग्रीसमध्ये होती. कांदिवलीच्या प्लांटमधून स्पेअर पार्ट किंवा CKD कम्प्लिटली नॉकडाऊन मॉडेल्स ग्रीसमध्ये नेऊन आर्मीच्या जीप्स असेंबल करून आजूबाजूच्या लहान देशात एक्सपोर्ट केल्या जायच्या. काही ऑफिसर नियमितपणे त्याकरता ग्रीसला जात असत. ही फार चांगली माहिती आहे. कदाचित ही गोष्ट अजूनही चालू असेल. मला थोडा याच्यावरती रिसर्च करायचा आहे. कारण की काय होतं की ग्रीस हा नेटोमधला एक गरीब देश, युरोपमधला गरीब देश होता. त्यामुळे तिथल्या लोकांनाही काम मिळालं आणि तिथे एकदा तुम्ही वस्तू बनवली, हे एक लक्षात ठेवा, नेटोच्या एखाद्या देशात तुम्ही वस्तू बनवली तर नेटोच्या बाकी सगळ्या मेंबरकडे ती विदाऊट एनी फॉर्मॅलिटीज आणि पेपरवर्कनी तुम्हाला एक्सपोर्ट करता येते. त्यामुळे ग्रीस हे त्यांचं लँडिंग स्टेशन होतं आणि याचीच सुरुवात आता जी व्हायची आहे, हा जो IMEC कॉरिडॉर व्हायचा आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर, जो मुंबईहून दुबई जहाजानी, मुंबई किंवा मुंद्रा पोर्ट, तिथनं दुबई जहाजानी, मग तिथनं रेल्वे मार्गाने इस्रायलचा हायफा बंदर, हायफातनं पुन्हा भूमध्य समुद्रामध्ये जहाजानी तो
ग्रीसच्या ॲथेन्सच्या दक्षिणेला पिराईस म्हणून त्यांचं जे सर्वात मोठं बंदर आहे तिथे जाईल. आणि मी मगाशी म्हटलं तसं एकदा ग्रीसमध्ये सामान गेलं, ग्रीसमध्ये इन्स्पेक्शन झालं की नेटोच्या किंवा युरोपच्या कुठल्याही देशाला, EUच्या, नेटोपेक्षासुद्धा युरोपियन युनियनच्या, युरोपियन कम्युनिटीच्या कुठल्याही देशाला ते विना पेपरवर्क, एक्सटेन्सिव्ह पेपरवर्क पाठवता येईल. त्यामुळे हा IMEC कॉरिडॉरमध्ये सुद्धा ग्रीसची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचे जे प्रधानमंत्री आले ते याबद्दलसुद्धा बोललेले आहेत आणि त्यांनी असं मत प्रदर्शित केलं आहे की हमासच्या मूर्ख कारवायांमुळे जे IMECचं काम थांबलेलं आहे ते ताबडतोब पुन्हा सुरू करावं, याचा आणि त्याचा संबंध एकत्र लावू नये. माझी अशी खात्री आहे की लवकरच ते काम पुन्हा सुरू होईल. चैतन्य उपाध्यायांनी म्हटलं आहे, ऑन 24 म्हणजे 24 तारखेला युक्रेन रशिया लढाईची दुसऱ्या वाढदिवस येणार, 2 वर्ष पुरे होतील. 24 फेब्रुवारी 2022 साली युक्रेन रशिया लढाई झाली. तर त्या लढाईमध्ये तुम्ही नवीन त्याच्यावरती व्हिडिओ करणार आहात का? आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ करणार आहोत. आत्ता त्याच्यात पुढे चैतन्य उपाध्याय म्हणतात, रशिया हॅज ॲक्वायर्ड न्यू सिटी इन युक्रेन. अद्वैका नावाचं एक शहर रशियाने युक्रेनमधलं जिंकलेलं आहे. बाखमूतनंतर अद्वैका जिंकलेलं आहे. म्हणजे रशियन लष्कराचा फार जोर सध्या युक्रेनवर लागलेला आहे. रशियाने प्रचंड प्रमाणावरती ड्रोन आणि मिसाईल्स नॉर्थ कोरियातनं आणि ड्रोन इराणमधनं विकत घेतलेत आणि त्या ड्रोनचा उपयोग करून ते युक्रेनला भंडावून सोडत आहेत. कदाचित पुटिनना हवी असलेली, पुटिन आता या वेळेला निवडणुकीलाही सामोरे जायचे, कदाचित त्याच्या आधीच पुटिनना हवा असलेला विजय युक्रेनच्यावरती त्यांना मिळवता येईल. कारण अमेरिकेने युक्रेनची मदत आता कमी कमी करत आणली आहे आणि ट्रम्प जर निवडून आले तर ती मदत पूर्णपणेच थांबेल. असो, यावरती एक डिटेल व्हिडिओ आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं आहे चैतन्यांनी की इज युरोप फेसिंग फूड क्रायसिस, युरोपमध्ये अन्नाची दुर्भिक्ष जाणवणार आहे का? याच्यावरती इन्फ्लेशन होणार आहे, हौथी रिबेल्सचं रेड सीमध्ये फाईट चालू आहे. या सगळ्या विषयांवरती एक डिटेल व्हिडिओ आम्ही लवकरच करू. धन्यवाद चैतन्य. संजय भोरे विचारतात, आपण POK घेण्याची भाषा करतो, भविष्यात आपण तो घेऊही, परंतु चीनने आपला बराच भूभाग बळकावलेला आहे, आपण तो घेऊ शकतो का? गोष्ट खरी आहे, चीनने आपला अक्साई चीन हा भाग बळकावलेला आहे, नेफामधला थोडासा भाग बळकावलेला आहे. तो आपल्याला परत घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता माझ्या खात्री आहे की प्रयत्न चालू आहेत. परंतु चीन हा सध्या आर्थिकदृष्ट्याही खूप समृद्ध आहे, त्यांची सामरिक शक्तीसुद्धा पुष्कळ आहे. भारत कॅचिंग अप मोडमध्ये आहे, चीन हा फॉलिंग मोडमध्ये आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची फार म्हणजे मोडकळीला आलेली आहे. तेव्हा कदाचित आपल्याला इथे कुठेतरी चान्स मिळेल आणि येत्या 4-5 वर्षामध्ये आपण कदाचित आपल्या अक्साई चीन वगैरेसुद्धा परत घेऊ शकू. बघू पुढे फ्युचरमध्ये काय होतं आहे ते. यशवंत पांगारकर लिहितात की न्यू लॉजिस्टिक कॉरिडॉर विल टच ग्रीस फ्रॉम हायफा फोर्ट. ग्रीस विल बी ओपनिंग गेट फॉर एक्सपोर्ट्स टू युरोप. याच्यावरती मी सांगितलं तेच त्यांनी त्याच्यावरती चांगली कमेंट केली आहे. दिस फ्रेंडशिप मस्ट डेव्हलप वेल. धन्यवाद यशवंतजी. अंकुर कुलकर्णींनी एक फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी या देशात गेलेलो आहे असं सांगतो, तर प्रत्यक्ष मी किती देशात गेलेलो आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना उत्तर पाठवलंच आहे, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की माझी बरीचशी नोकरी ही हवाई कंपन्यांमध्ये, तीसुद्धा केनिया एअरवेजमध्ये, कुवेटमधली एक नवीन एअरलाईन, अशा हवाई कंपन्यांमध्ये प्रमुख मी ITचा होतो तशी गेली. त्यामुळे मला जग फिरण्याचा खूप मोठा अनुभव मिळाला. कामानिमित्त मी जायचो, पुन्हा स्वतः फिरायलासुद्धा जायचो. 40 ते 45 देशांमध्ये मी आजपर्यंत गेलेलो आहे. त्यामुळे मी जेव्हा सांगतो की मी आता ग्रीसमध्ये गेलेलो होतो, ग्रीसचे लोक कशी आनंदी होती, देश कसा पैसे खूप नसले तरी सुखी होता आणि ग्रीस हे ज्ञानाचं माहेरघर होता आणि कदाचित पुढे आणखीन तिथे ज्ञानाची लालसा लोकांमध्ये असेल, हे सगळं मी थोडंसं स्वानुभवाने सांगतो. त्यामुळे कदाचित माझ्या बोलण्याला थोडासा स्वानुभवाचा एक चांगला टच मिळत असेल. असो, आपण आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. आपल्या कमेंट्स अशाच आमच्याकडे येऊ द्या आणि बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर कृपया ते दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की लगेच आपल्याला त्याची बातमी मिळेल. नमस्कार.